सर नमस्कार. काय ओळख सांगाल? आज आत्ता आपण लोणावळा स्वारगेट ते लोणावळा आणि पुन्हा आता आपण स्वारगेटकडे रवाना होतात. एक सहलीची बस आहे, AC बस आहे. अतिशय छान नियोजन आहे. अनेक प्रवाशांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. तर काय सांगाल, आपली ओळख सांगावी? नमस्कार, माझं नाव संकेत काळे. मी IT मध्ये आहे सर्व्हिसला पुण्यामध्ये सध्या. तर PMPMLचा एकदमच सुंदर हा उपक्रम आहे. तर सकाळी 8 वाजता स्वारगेटवरून आम्हाला सूर्यकांत साहेबांनी रिसीव्ह केलं होतं. तिकडून आम्ही आधी नारायणी धामला गेलो. नारायणी धामवरून मॅप्रो गार्डन असे सगळी महत्त्वाची ठिकाणं करत करत शेवटी आत्ता 7 ते 8 ठिकाणं झाली. शेवटचं होतं एकविरा देवी आणि कारल्याची लेणी हे पाहिली. तर एकदमच सुंदर एक्सपिरियन्स होता आणि एवढ्या कमी पैशात एवढी 7 ते 8 ठिकाणं कव्हर झाली म्हणजे हे एकदमच चांगलं वाटलं. म्हणजे एक्सपिरियन्स हा चांगला होता खूप. आणि परत आता मे महिना चालू आहे त्यामुळे उन्हाळा वगैरे पण खूप आहे. तर त्या उन्हाळ्याच्या काळात AC बस वगैरे त्यामुळे जरा बरं वाटलं. बरं, आणखी एक प्रश्न आहे. आत्ताच नुकतंच आता आपले माननीय पंतप्रधान मोदीजी साहेबांनी सांगितलेलं आहे की कमीत कमी आपल्या स्वतःच्या वाहनाचा वापर करा, इंधन वाचवा. आज या ठिकाणी साधारण 30 ते 40 प्रवासी आज एकाच बसमध्ये आहेत, सहल करतात आहे. तर इंधन वाचवलं हे सुद्धा एक चांगले एक संकल्प झालेला आहे असं वाटतं का? हो हो हो, नक्कीच बरोबर बोलताय तुम्ही. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे इंधनचा पण वापर झाला नाही, म्हणजे कमी झाला. नक्कीच. तर त्याच्यामुळे हे जी ट्रिप आहे मी म्हणजे आव्हान करीन की ह्या ट्रिपचा लाभ घ्यावा लोकांनी आणि PMPML सर्व्हिसचा पर्यटनाचा लाभ घ्यावा. बरेच त्यांचे अजून पण सेवा आहेत जे की पानशेत आहे, वरसगाव आहे. तर त्याचाही लोकांनी त्याची सेवाचा लाभ घ्यावा. नक्की सर, धन्यवाद. धन्यवाद.